गेल्या 4 महिन्यापासून कोकणातला आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी सातत्यानं सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त करतोय। कारण वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे आंब्याला फळधारणा झाली नाही, काजूची तीच अवस्था झाली। अशा परिस्थितीमध्ये नैसर्गिक आपत्ती समजून राज्य सरकारनं केंद्र सरकारनं आपत्ती व्यवस्थापन निधीमधून भरीव अशी मदत देणं गरजेचं होतं। विमा कंपन्यांनी खरं तर विम्याची भरघोस अशी रक्कम शेतकऱ्याला द्यायला पाहिजे होती, परंतु ना विमा कंपन्यांनी शेतकऱ्याला न्याय दिला, ना राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं न्याय दिला। केवळ एका कर्माला 220 रुपये देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये अनेक वेळा मोर्चे काढले, अनेक वेळा आंदोलन केलं, रस्ता रोको केलं, मेळावे घेतले, तरी सुद्धा हे मुरदाड सरकार जर काही बोलणार नसेल, व्यक्त होणार नसेल, हे कमी होतं म्हणून की काय, देवगड तालुक्यामध्ये एक अणुऊर्जा प्रकल्प येतोय की ज्यामुळे इथल्या पर्यावरणाचं पार वाटोळं होणार आहे। आधीच पर्यावरणाचं संतुलन बिघडल्यामुळे आंब्याचं उत्पादन येणं असं झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर का अजून एक अणुऊर्जा प्रकल्प इथं आला तर कोकणच्या लोकांनी आता आंबा, काजू, कोकम ही पिकं आता विसरूनच जायला पाहिजे। एक तर आता भात शेती संपल्याच जमा आहे, जी काही कोकणामध्ये शेती शिल्लक आहे ती आंबा आणि काजूच्या बाबतीत आहे। तेही पीक जर का नाहीच झालं तर सारा कोकण उजाड होईल। कोकणचा कॅलिफोर्निया करायचं राहिलं बाजूलाच, कोकणचा राजस्थान होईल। आणि म्हणून खरा कोकणवासी मग तो मुंबईत राहणारा असो किंवा कोकणात राहणारा असो, ज्याचं कोकणावर नितांत प्रेम आहे, ही कोकणची भूमी अशीच हिरवीगार राहिली पाहिजे असं ज्याला वाटतं, त्या प्रत्येकानं 3 जुलैला सकाळी 10 वाजता देवगडला आलं पाहिजे। हे सरकार जर आम्हाला न्याय देणार नसेल तर आता जलसमाधी घेऊनच आम्ही आमचा शेवट करून घेऊ, अशी टोकाची भूमिका कोकणातल्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। गड्या तू एकटा नाहीस, आम्ही सारे तुझ्याबरोबर आहोत हा संदेश देण्यासाठी सगळ्यांनी 3 जुलैला सकाळी 10 वाजता देवगडला या, एवढंच निमंत्रण मी देतो।